नमस्कार मंडळी, आता झालो कामावरून. सकाळी 7 वाजता गेलो होतो. आता संध्याकाळचे किती वाजता गेलो घरातून? 7:30. घरातून किती वाजता बाहेर? 7:30. मी बघितलं का? म्हणली 7:30. झोपत उठली होती का? मंडळी मी सकाळी 7ला इथून घरातून 7 वाजून 10 मिनिटात घरातून बाहेर पडलो होतो. आणि कशी करते माय आज बाहेर बनवला नाही. बनवला डबा असतो मग डबा म्हणलं नव्हतं कारण मी 6:20 अलार्म लावलेला पण ते वाजलंच नाही. वाजताय मंडळी, अलार्म वाजता हे काय करते, अलार्म बंद करते. हे काय शक्यता अलार्म बंद करून टाकते एवढी तर हे. आणि कवर तुम्हाला सांगतो, काल पण मी सकाळी 5ला गेलो होतो. आज पण सकाळी 7 म्हणजे 7:15च्या दरम्यान घरातून बाहेर पडलो. पण बायकोने काय डबा दिला नाही. आता उद्या पण म्हणजे 10 वाजता ड्युटी आहे. उद्या पण काय डबा देणार नाही, लक्षात ठेवा तुम्ही. अरे उद्या देते, उद्याचा क्लिप काढ वाटलं उद्या देते. कारण की मग 7ला उठायला मी उठले असते पण रात्री 12 एवढी आळशी बायको भेटते म्हणजे काय नको तुम्हाला. आता चिकन आणलंय आणि हिला म्हणलं हो का आता चिकन घेऊन आलो बनवते मी. आणि हिला म्हणलं चिकनची भाजी करता काय म्हणते माहितीये का, की मला लय कंटाळा आला प्लीज तुम्ही करता का, बिर्याणी करणार तर भाजी तरी करा. मी म्हणलं यार मला लय कंटाळा आला, म्हणलं बिर्याणी काय करायची इच्छा नाही तर भाजी पण लय चांगली करता, भाजी पण लय चांगली करता. तुम्ही काय बोलता की माझ्या हाताला चव आहे म्हणून. हाताला चव आहे म्हणून. मग बघा कामाचा कंटाळा किती बघितलं का मंडळी. कंटाळा नाही मग ते काय करायची चहा पोरग बघ. भात बनवते, चाय करते, मी भाकरी करते पण भाजी कसं सगळं काढून देते. चिकनची भाजी पाहिलं का मंडळी किती शहाणी आहे. जरासं काय गोड बोलले की भाजी करता भाजी करता ना. नाही तुम्ही म्हणता माझ्या हाताला चव म्हणलं. मग हाताला चव तर मीच करू का भाजी. पहा मंडळी कशी काही वाटत नाही काही नाही. सकाळी 7ला कामाला गेलो होतो. आता संध्याकाळचे 8 वाजले तर मला मध्ये भाजी करा. वाटलं नको करू. मजाक करत होते. पाहिलं का अंगलट आली की मजाक करत होते. मजाकच करत होते मी. अंगलट आली की मजाकच करत होते. नाहीतर करू वाटलं करायला नका करू. लय छान येत. ठीक आहे मी अशी भाजी करीन ना की जिंदगीत कवा खाल्ली नाही. नाही अशी भाजी करणार रेस्टॉरंट आपण एकदा खाल्लेली बघ त्या हॉटेलला. कोणत्या तिकडच्या खाल्लेली इथल्या कुठलं तरी आमंत्रण हॉटेलला जिथे खाल्लेली ना तिथे जशी भारी करेन ना अशी भारी करेन ना की तुम्ही आयुष्यामध्ये कधीच खाल्ली नसलं एवढी चांगली. मागे एकदा किती तसं नको तसं नाही. सुकी करते छान करते तुम्हाला जशी आवडते. तुम्ही तर पहिले कधी सुकी खाल्ली नसेल. मी म्हणते नाही मी छान बनवते. मंडळीने एकदा भाजी अशी केली होती की मी फक्त काय केलं माहितीये का, ते एक गाल खाल्ला नंतर तर जेवलोच नाही. बाहेर जाऊन खाल्ली माहितीये का. एवढे एखाद्या वेळेस होतं एखाद्या वेळेस तशीच भाजी कर. त्याच्यानंतर मीच भाज्या करायला लागलो होतो. कधी मधल्या काळात ना बाळ लहान होता ना म्हणून. बाळ लहान होतं ना म्हणून. तर मंडळी बघू आता बायको कशी भाजी करते कशी नाही. सांगायली तर लय खास की लय भारी करते लय भारी. मी छान करेन पण एक बोलू का तर तुम्ही खरं बोलायचं म्हणजे की नाही तुम्ही जरी चांगलं झालं तर एकदा पनीरची भाजी मी बोलली की आपण ना असं हे करूया की म्हणजे मी छान बनवेल तर तुम्ही पैसे द्या. तुम्ही एवढी चांगली झाली तर तुम्हाला विचारलं कशी झाली तर तुम्ही बोलायला घाण कारण की तुम्ही नंतर बोलला की पैसे द्यायला लागतील. मंडळी 500 रुपये कोण देणार सांगा. 500 नव्हते ते 500,000 रुपये कोण देणार मला सांगा बरं. बरं ठीक आहे चला. आता तू म्हणते ना भाजी चांगली करतो तर मंडळी बघू आता कशी भाजी दाखवायची आणि खरं रिव्ह्यू द्यायचं म्हणजे मनातून. हा ठीक आहे मंडळी बोलायचं का चांगली मी खूप छान करेन आणि मला माहिती मी छान करते मी छानच करते. बरं ठीक आहे मंडळी आता बघू कशी करते. तू पण खाऊन सांगा कशी बाळाला चिकन सूप द्यायचं का. हा नाही बरं मंडळी आता बघू कशी भाजी करते कशी नाही. ठीक आहे हा ही रेसिपी पण बघू कशी करते कशी नाही. ठीक आहे तर मी तोपर्यंत आंघोळ वगैरे करतो मंडळी. तर हा ठीक आहे चला तू सध्या तरी बाय. आता पूर्ण व्हिडिओ पाहूया कशी रेसिपी करते कशी नाही. ठीक आहे चला सध्या तरी बाय. झालं का नाही मग अजून तुझी चिकनची भाजी काय करायचं हा का. हा दाखव ना. चिकन वॉश करून घेतले क्लीन व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये मॅग्नेटसाठी दही टाकते. दही आणि थोडेसे मसाले आणि तडक्यासाठी कांदे टोमॅटो आणि ह्याचं वाटण करणार आहे. खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर. किती किलोला किती दही घेत असता मॅडम तुम्ही. मी आता अर्धा किलो करते ना आम्ही जास्त आंबट नाही टाकते हे. बरं तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे काय हे नाहीये. आणि तिखट स्वादानुसार 1 चम्मच टाकते मी मिरची पावडर. जास्त तिखट आम्ही नाही खात. तरी पण
जास्त तिखट नाही म्हणत, पण होतच तिखट. सगळे मसाले मिक्स करायला लागेल ना. टाकले सगळे टाकले. धनिया पावडर टाकले, लाल मिरची पावडर टाकले. आता 1 चम्मच कांदा लसूण मसाला, आंबारीचा कांदा लसूण मसाला 1 चम्मचच टाकते. परत ह्याच्यामध्ये पण टाकायचं ना, ते मॅग्नेट साठी वेगळं मिरची पावडर टाकलं. मीठ टाकायचं नाही, 1 चम्मच मीठ टाकते आणि हे मिक्स करून घेते. मी हाताने नाही, तिखट हाताने करतात पण बाळासाठी नाही करत. हा, बाळ लहान असल्यामुळे थोडस हे होतं त्यामुळे. हाताला माझ्या होईल ना त्याच्यामुळे. मॅडम तुम्ही कुकिंग कुठे शिकल्यात? मला लहानपणापासून कुकिंग करायला खूप आवडतं. हा ना, पण मला 2 गोष्टी आवडतात. एक तर सांगू का? सांग ना. पहिली गोष्ट झोपायला आवडतं, दुसरी गोष्ट नाही 4 गोष्टी आवडतात. खेळायला पण जास्त आवडतं, कुकिंग करायला पण आवडतं. आणि कामामध्ये म्हणजे भांडे कपडे ते असतात ना, ते नाही आवडत. फक्त मला जेवण बनवायला, मला म्हणजे आवडतं जेवण बनवायला, खूप खरंच आवडतं. नवीन पदार्थ बनवायला पण आणि खेळायला, झोपायला तर खूप. हा ठीक आहे. पण सगळे मला बोलतात तू आळशी, पण मी आळशी नाही. आळशीच असतो. नाही मग आळशी नाही तर मग सकाळी डबा काऊन नाही करून देते ना, पण मग बाळ लहान आहे ना आता, त्याच्यामुळे. बरं ठीक आहे. तर मंडळी जाऊ द्या, नाहीत नाही त्याला डबा. आता आपण सध्या आज चिकन खा, ते डब्याचं जाऊ दे. काय टाकलं? कुकिंग क्लीन काय बोलतात ते. आणि ते काय टाकलं मॅडम तुम्ही? ते मी कोल्हापूर चिकन मसाला. ठीक आहे, त्यात टाकलं का? हा, अजून टाकणार आहे. ओके. जास्त तिखट करून हे नका करू नाही, तिखट नाही करणार. तुम्ही फक्त खायचं काम करायचं. बरं ठीक आहे. ओ, कैची आहे का तुमच्याकडे स्पेशल? ओके. चिकन मसाला कोल्हापुरी आधी म्हणजे थोडंसंच टाकते. चिकन सुवानाचं टाकते. टायमावर आठवतं. ठीक आहे ना मॅडम, तुम्ही फास्ट घ्या. व्हिडिओ खूप मोठा नाही करायचा आपल्याला. तुम्ही स्पीड वाढू शकता. मग तुमच्या बोलण्याची हे होते ना. म्हणजे मी हाताची आता हे बघा झालंय व्यवस्थित. याला किती वेळ ठेवता? 1 तास का 2 तास? अर्धा तास ठेवतात, 2 तास ठेवतात. पण आता माझ्याकडे वेळ नाही, मी 1 तास ठेवेल, 1 किंवा अर्धा तास. बरं ठीक आहे, चालेल. आणि ते कांदा वगैरे हे करते, हे साईडला ठेवते. हे झालं माझं करून, त्याच्यावर डिश झाकून ते ठेवते अर्धा तास साईडला. आता बाकीचं काट म्हणजे हे करते, कटिंग. ओके. तुम्हाला काय हेल्प करू का कांदे टमाटे कापायला? सॉरी, विचारलं म्हणून माफ करा मॅडम. ठीक आहे, इट्स ओके. अच्छा, चॉपर पण आहे का तुमच्याकडे? बरं ठीक आहे. कांदे वगैरे करतो पण आराम करतो. नाही आता अरे कांदे कापताना पण दाखवायचे का? तुमचा हातात दिसतो मॅडम. तुम्ही इकडनं येऊ शकता. बघा मॅडम किती फास्ट कांदा कापतात. एक कांदा कापायला फक्त 2 मिनिटं घेतात. अरे थांब 1 मिनिट. शट यार, 2 मिनिटं. आता बघ, एकदम बारीक कापायचा कांदा. हा का? ओ, किती स्पीड आहे मॅडम तुमच्या याला. कामाला ना हो. तुम्ही मला कन्फ्युज करताय. 1 hour later. बायकोचा 1 तास होऊन गेलाय, पण अजून काही तिनं चालू केलं नाही फोडणी द्यायचं. तर बघू आता किती. चिकन झाले आता 1 तास झालाय मॅरिनेट करून. आता झालं 1 तास झाला. आपण साईडला ठेवते. आता फोडणी घेते. फोडणीला काय काय घेतलं? बारीक कांदा कापून घेतलाय, टमाटर, अद्रक लसूण आणि ह्याच्यामध्ये खोबरं टाकलंय, कोथिंबीर. आणि आता बघ बनव. ठीक आहे. चालू करते. थोडंसं ऑइल टाकायचं. नाही, गॅस चालू करते नाही सांगितलं तरी चालेल, लोकांना माहिती. चालेल, मी सांगेन. नाही म्हणजे बेसिक तेवढी गोष्ट लोकांना. ओके. थोडा मसाला टाकते, लवंग, जिरे. सांभाळून नाही तर सकाळीच लवंग करसाल माहिती. हे करताय जास्ती तिखट नाही बनवत मी, नेहमी बनवेल ना, मला येते ना. 5 घेते फक्त आणि मिरे घेते 5. 5 जास्त होतील का? नाही, 5 मोजून घेतले. हा ठीक आहे चालेल. टाक, कसे टाकायचे कर, काय करायचं आपल्याला. काय आपल्याला भाजी खायची, बाकी काही असू दे. इलायची, ही छोटीवाली इलायची आणि शहाजिरे हे टाकलं. खडा मसाला थोडंसं हे झालं का मग कांदा टाकायचा. झाला. 2 मिनिटाला व्यवस्थित परतून घेते. नंतर मग त्याच्यामध्ये ते वाटण जे काढलंय ना ते टाकते, अद्रक लसूण आणि खोबरं, सुकं खोबरं. झालंय व्यवस्थित. आता वाटण टाकते, नाही तर करपेल ना जास्ती.
जास्त हे वाटण टाकते ते. त्याच्यामध्ये काय काय? अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि सुकं खोबरं कच्चच घेतलंय, भाजून नाही घेतलं. हे व्यवस्थित थोडंसं तेलामध्ये एकजीव करून घेते. मग टमाटर टाकेन, मग थोडा वेळ परतवून मग मसाले टाकते. हे व्यवस्थित भाजून झालं ना मग टमाटर टाकते, म्हणजे ते एकत्र व्यवस्थित परतवून घेते. ते वाटण व्यवस्थित भाजलं, आता टमाटर टाकते त्याच्यामध्ये. ते बघा झालं व्यवस्थित. खालती करपते मग. टमाट्याला व्यवस्थित यांच्यासोबत परतून घेते. मॅडम मला वाटत नाही की तुम्ही चांगलं कसं म्हणतो करण्याच्या स्टाईल कशी पण आपल्या तुम्ही चांगलं. मला वाटतं मंडळी कसं होतं कसं नाही, शेवटीच बघू आता आहे का नाही. आता उभे त्यांना बोलून डिस्टर्ब करण्यापेक्षा बघू आपण लास्टला कसं होतं. नाही मग चिकन टाकते, मसाले वगैरे टाकताना दाखवा ना. हा ठीक आहे ना. तुम्हाला वाटतं का तुम्ही चांगलं म्हणतो? नाही तसं नाही, मला तसं नाही वाटत मी चांगलं म्हणतो. मी त्याच्यामध्ये ऑलरेडी हे टाकलेत मसाले, मिरची पावडर, ते मीठ वगैरे. मग ह्याच्यामध्ये थोडंसं टाकते, जास्ती नाही टाकणार, ते कलरसाठी. अर्धा चमच टाकते मिरची पावडर. कांदा लसूण मसाला पण अर्धा चमच, त्याच्यामध्ये 1 चमच टाकलंय मॅग्नेटसाठी. आता याच्यामध्ये जास्त नाही टाकणार. हळद पावडर थोडीशी, धनिया पावडर तिखट नाही, धनिया पावडर टाकते. मीठ पण अर्धा चमच टाकते. परतून घेते, मग चिकन टाकते याच्यामध्ये. मसाले टाकले, मी जास्ती मसाले टाकले नाही, जास्त तिखट होईल. त्याच्यामध्ये पण टाकले ना ऑलरेडी. हा बरोबर. येत नाही असं तसं, येतं मला, पण बोलणारे खूप आहेत ना. खूप कोण आहे? मीच एकटा. तुम्हीच एकटे खूप आहे. चांगलं झालं तरी तुम्ही नावच ठेवता. मसाला व्यवस्थित भाजून घेतलाय. साईडला तेल सुटलं की मसाला भाजून म्हणजे झालाय असं समजतं. बघा साईडला तेल आले म्हणजे मसाला भाजलाय व्यवस्थित. आता मी चिकन टाकते याच्यामध्ये. चिकन टाकून घेते. मॅरिनेट केलेलं चिकन टाकते याच्यामध्ये. व्यवस्थित परतून घ्यायचं. अर्धा तास मध्ये होऊन जातो, जास्ती नाही. हे 1 तास मॅरिनेट केले ना मग ते लवकर शिजतं. चिकन व्यवस्थित मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले. आता त्याला अर्धा तास शिजवून घेते. हे व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले चिकन. आता त्याला मी कमी गॅस करून वरती प्लेट टाकेन आणि त्याच्यावर वरती प्लेटवर पाणी टाकेन. आतमध्ये मी पाणी नाही टाकत. आणि कमी याच्यामध्ये अर्धा तास शिजून घ्यायचं व्यवस्थित. पाणी बिलकुल नाही टाकत, एकदम भारी होतं. मीठ बघते काय बरोबर. जास्त तिखट नाही करायचं. परत स्लो केलाय, प्लेट झाकते, वरतून पाणी टाकेन. अर्धा तास त्याला हे करायचं. मध्ये मध्ये बघायचं, चेक करते, नाही तर जळून जाईल खालून. करते, पाणी नाही टाकणार आपण. एकदम स्लो गॅस केलाय. थोडा वेळ पहिले मी थोडा फास्ट केले ना, हे करून घेतलं. अर्धा तास तरी लागेल शिजायला. मंडळी जरा आमचं बाळ किरकिर करायलंय. बायको त्याला दूध पाजते, त्यासाठी मग मी स्वतः जाऊन बघतो भाजी कशी झाली कशी नाही. ठीक आहे. हा ठीक आहे ना. तर हे बघा आता भाजी कशी आलो मंडळी. बायकोने सांगितलं फक्त परतून घ्या. तर आता मी बघतो भाजीला कलर कसा आला कसा. हा ठीक आहे ना, बघतो शिजते का नाही. वाव, भाजीचा कलर तर छान दिसायला आहे. हे बघा. काय करायचं, हलवायचं का? नाही पुन्हा म्हणशील कशाला हलवलं तुम्ही. सुक आलं का शिज झालंय. किती वेळ ठेवू आता? 10 मिनिट. अजून 10 मिनिटं. भाजी तर दिसायला छान दिसायली मंडळी. खायला बघू काय झालं. प्लेट जा कुठे वा? ते कोथिंबीर टाकायची का? नंतर टाकते. बरोबर ठीक आहे. बायको येणार होती हिच्यामध्ये, पण जर आमचं बाळ किरकिर करायले त्यासाठी म्हणलं मी जातो आहे का नाही. जास्त मोठ्यानं पण बोलता येत नाही बाळ रडायले. तर मंडळी बायकोनं आता कोथिंबीर टाकायला लावलंय. ठीक आहे. भाजीचा कलर तसा भारी दिसायला आहे. बायको मंडी जर असं कोथिंबीर टाका आणि एक मिनटं फक्त वाफळू द्या. आता जराशी कोथिंबीर टाकतोय मंडळी. हा सुकं झालंय. जराशी ग्रेव्ही लागते यार. एवढं पण सुकं म्हणजे मला. हा झालंय. बायकोनं भाजी एकदम कडक केली मंडळी.
सुपर दिसायली, फक्त चव पाहायची आणि तिला फीडबॅक द्यायचा. आणि यावेळेस मी खरं सांगतो, खरं चांगलं फीडबॅक देणार. चांगली घाण झाली तर ठीक आहे. खूप टेस्टी येते सुगंध, असं वाटतं की कधी खाऊ. आता हे बघू खरं सांगतील का काय. मला तर चांगलं झालं तरी बोलतो की तिखट झालं असं, नाहीतर मग नाही काय सांगतो खरं सांगचाल ना. हा ठीक आहे, चल घे जेवायला आता, घे बरं. वाढवून घेते घे टाइम पण मला भूक लागली. चल 2 मिनिटं. अरे बस झाले यार प्रीती, आता बस कर यार, शिजलं ते मला बस झालं. चल मी वाढवून घेते, त्यांना देते जेवायला. तर मंडळी तुम्ही पण या जेवायला. आणि सांगा कशी भाजी झाली, कशी नाही कमेंट करून. तुम्ही सांगा भाजी कशी झाली ते. आणि तुम्हाला जर आवडला असेल रेसिपी एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल खूप छान आहे, एकदम टेस्ट. कसं झालं यांचा रिव्ह्यू घेते बघ. कशी झाली भाजी? मंडळी भाजी एवढी भारी झाली ना की असं वाटतं पुन्हा कधी खायलाच नाही पाहिजे. यार तुम्ही असंच करते, एवढं मनापासून बनवलं तुम्ही कधी पण. भाजी तिखट केली भाजी. हा एवढी चांगली भाजी बनवली यांचं कधी पण असतं तिखटच झाली. कधीच नाही बोलत. मी बोललेली ना अगोदरच की हे तारीफ नाही करत. स्वतःच म्हणलं की एकदम भारी. मी खाऊन बघते कशी झाली ती, माझं मी सांगते. त्यांना तर स्वतःच चांगलं आवडतं. किती छान झाली. तिखट कुठे लागते नाही यार मंडळी, भाजी खरंच खूप छान झालेली आहे, मला आवडलेली आहे. एवढी भारी भाजी म्हणजे खूप छान असते. मग पहिले कशाला खोटं बोलले? रुसली होती ना. भाजी एक नंबर झालेली आहे मंडळी. तुम्ही पण आता व्हिडिओ बघितला असाल तर तुम्ही पण ट्राय करा. पण तुम्ही जर बॅचलर असाल ना ट्राय करा मंडळी, ठीक आहे. एवढी मस्त भाजी आहे ना, खूपच छान भाजी आहे. थोडा वेळ जातो पण एक नंबर भाजी. अशी भाजी वेळ नाही तेवढं, म्हणजे अर्धा तास जातो ते मॅग्नेट वगैरे करायला. ते सगळं लागतं. सुक्की एकदम छान झाली भात भाकरी सोबत. हॉटेलला एवढी चांगली. हा हॉटेलला नसते पण एवढी चांगली. ते हॉटेलमध्ये लय मसाला टाकतो, पोटात जळजळ होतं मला तर. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि एकदा ट्राय करा. बाय बाय.